Good morning student. In today's lecture we start the 12th chapter of Business Economics Part 2. The chapter name is Monetary Policy. In this chapter we learn about the introduction, meaning of monetary policy, then objectives, instrument and inflation targeting. So we start with first introduction. Modern states are termed as a welfare states. They perform a variety of functions to ensure the high level of socio-economic welfare, development of the various sectors of the economy, improving standard of living of the people, maintaining the higher level of employment and income, etc., are some of the prime objective of modern government. In short, stabilizing the economy at the higher level of output and employment has become a most important concern of the government at present. This is termed as a economic stabilization. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मॉडर्न स्टेट जे आहे त्याला सगळ्यांनी पण वेलफेअर स्टेट असं देखील म्हटलं जातं आणि याचे जे काही वेगळे फंक्शन्स आहेत या फंक्शन्सच्या माध्यमातून जे काही सोशो इकॉनॉमिक वेलफेअर जे आहे त्याची लेवल कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच इकॉनॉमीचे वेगळे सेक्टर आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करता येईल, त्याचबरोबर लोकांचं जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे ते कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट लेवल, त्याचबरोबर इन्कम जे आहे ते कशा पद्धतीने त्याची लेवल कशा पद्धतीने वाढवता येईल यासारख्या गोष्टींवरती मॉडर्न गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला फोकस केलेला दिसून येतं आणि हीच त्या ठिकाणी मॉडर्न गव्हर्नमेंटची प्राईम ऑब्जेक्टिव्ह असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे शॉर्टमध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आपली इकॉनॉमी जी आहे याची आउटपुट लेवल आणि एम्प्लॉयमेंट लेवल ही हायर ठेवून आपल्याला इकॉनॉमी कशा पद्धतीने स्टॅबिलाइज करता येईल किंवा ते स्टेबल करता येईल याच्याकडे आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच हायर लेवल आउटपुट आणि एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून ठिकाणी आपली इकॉनॉमी जी आहे ती स्टेबल कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फोकस केला जातो. त्याला ठिकाणी आपण इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन असं म्हटलं जातं. बिफोर 1930s इट वॉज बिलीव्ड दॅट अ इनविजिबल हँड ऑफ द मार्केट मेकॅनिझम वुड इन्श्युअर द इकॉनॉमिक स्टॅबिलिटी and there was no need for the government to interfere in the economic activity. This belief did not work during the depressions of 1930s. Government intervention has advocated by the J.M. Keynes to bring about the revival in the economy. Since then the economic stabilization has been targeted by the all government to achieve this number of measures have been taken. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की 1930 पूर्वीचा जर काळ बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्या काळामध्ये इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनसाठी किंवा आपली इकॉनॉमी जी आहे ते स्टेबल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मार्केट मेकॅनिझम्स असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक स्टॅबिलिटी केलेली दिसून येते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं इंटरफेस हा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला असलेला दिसून येत नाही. परंतु ज्यावेळेला 1930 साली ज्यावेळेला डिप्रेशन आलं म्हणजेच मंदीचा काळ आला त्यावेळेला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला इंटरव्हेन्शन हे केलेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून इकॉनॉमी जी आहे ती कशा पद्धतीने स्टेबल करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर 1930 साली ज्यावेळेला डिप्रेशन झालं त्यावेळेला J.M. केज यांनी इकॉनॉमिक इंटरव्हेन्शन कशा पद्धती आहे हे त्या ठिकाणी ॲडव्होकेट आपल्याला केलेलं दिसून येतं आणि याच्या माध्यमातून प्रत्येक गव्हर्नमेंटने आपली इकॉनॉमी स्टॅबिलाइज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी काही ॲक्टिव्हिटीज असतील किंवा आपलं टार्गेट हे आपलं प्रत्येक गव्हर्नमेंटने त्याकडे आपली इकॉनॉमी कशा पद्धतीने स्टॅबिलाइज करता येईल याच्याकडे आपल्याला केलेलं दिसून येतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्शन जे आहेत ह्या गव्हर्नमेंटकडून घेतल्या गेल्या आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1930 साली जे काही डिप्रेशन झालं होतं त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला स्टेबल करता येईल ही प्रत्येक गव्हर्नमेंटकडून आपल्याला फोकस केलेला दिसून येतो किंवा त्याच्यावरती आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी गाईड द गव्हर्नमेंट इन अटेनिंग द इकॉनॉमिक स्टॅबिलिटी. द टू इम्पॉर्टंट इंस्ट्रुमेंट ऑफ द मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी आर द मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कल पॉलिसी. द मेन गोल ऑफ द मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी इज द इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन. ॲट द सेम टाइम देर इज अ सर्टन अदर ऑब्जेक्टिव्ह also to be achieved in the process of ensuring the economic stabilization. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला गव्हर्नमेंट हे इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन करत असतं किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ठिकाणी करत असतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॉलिसीज आहेत मग त्या ठिकाणी मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज ज्या आहेत त्याच्या माध्यमातून गायडन्स हा घेतलेला दिसून येतो. तर मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीचे दोन इम्पॉर्टंट ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिसून येतात ते म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी. या दोन पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट हे देखील आपल्याला इकॉनॉमिक स्टॅबिलिटी निर्माण करताना दिसून येते. तर मॅक्रो इकॉनॉमीची मेन गोल काय आहे तर इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन हेच ठिकाणी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीचं ठिकाणी मेन गोल असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन करत असताना मॅक्रो इकॉनॉमीच्या माध्यमातून इतरही काही ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी पार पाडले जातात किंवा इतरही काही ऑब्जेक्टिव्ह ही अचीव केली जातात. मग ती कोणकोणती ऑब्जेक्टिव्ह आहेत ती आपल्याला पुढे दिलेली आहे, ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज अटेनिंग फुल एम्प्लॉयमेंट अँड इन्शुरिंग द हाय लेवल ऑफ आउटपुट.
म्हणजेच त्या ठिकाणी इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन करत असताना आपल्याला फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असणारे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा पूर्णपणे यूज कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला हाय लेवलचं आउटपुट कशा पद्धतीने घेता येईल याच्याकडे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज मेंटेनिंग अ स्टेबल प्राइस लेवल. म्हणजेच आपली जी काही प्राईस लेवल आहे ती कशा पद्धतीने स्टेबल ठेवता येईल, म्हणजेच प्रत्येक प्रोडक्टची प्राईस असेल त्याचबरोबर सर्व्हिसेसची जी काही प्राईस आहे ती कशा पद्धतीने स्टेबल ठेवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज ॲक्सेलरेटिंग द रेट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ रेट जो आहे तो कशा पद्धतीने ॲक्सेलरेट करता येईल किंवा तो कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीची वेगळी ऑब्जेक्टिव्स ही त्या ठिकाणी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीच्या माध्यमातून पार पाडलेली दिसून येतात. आणि ही जी ऑब्जेक्टिव्ज आहेत ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अचीव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी ह्या ॲक्सेप्ट केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे या दोन पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ही वरची जी काय आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिलेली आहे ती कशा पद्धतीने अचीव्ह करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. मग मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच नेमकं काय ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द मॉनिटरी पॉलिसी इज कन्सर्न विथ द मनी सप्लाय, क्रेडिट क्रिएशन बाय द बँक अँड रेट ऑफ इंटरेस्ट. इट इज फॉर्म्युलेटेड अँड इम्प्लिमेंटेड बाय द सेंट्रल बँक. इन इंडिया, फॉर एक्झाम्पल, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द इम्प्लिमेंटिंग द मॉनिटरी पॉलिसी. Till the Great Depressions of 1930s, this policy was mainly used to ensure the economic stability by controlling the money supply and credit creation. Stability was ensured in the economy. However, during the 1930s, monetary policy was not effective bringing about the recovery. It lost its predominant position to fiscal policy. At present, combination of fiscal policy and monetary policy is used to achieve the objective of macroeconomic policy. तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच काय, तर मनी सप्लाय, क्रेडिट क्रिएशन, बँकेकडून होणारं क्रेडिट क्रिएशन आणि रेट ऑफ इंटरेस्ट याच्या संदर्भात जी काही पॉलिसी ठिकाणी तयार केली जाते त्यालाच ठिकाणी आपण मॉनिटरी पॉलिसी असे म्हटलं जातं. म्हणजेच मनी सप्लाय किती करायचा, त्याच्यानंतर बँकेकडून क्रेडिट क्रिएशन किती झालं पाहिजे, त्याचबरोबर लोन देण्यावरती, त्याचबरोबर आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्याच्यावरती किती प्रमाणात इंटरेस्ट द्यायचा, याच्या सर्वाच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्यालाच ठिकाणी आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हटलं जातं. आणि या सर्व ज्या काही पॉलिसी आहेत त्या सेंट्रल बँकेच्या माध्यमातून प्रत्येक कंट्रीच्या सेंट्रल बँकेच्या माध्यमातून या पॉलिसीज आपल्याला फॉर्म्युलेट किंवा इम्प्लिमेंट केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इंडियामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मॉनिटरी पॉलिसी जी आहे ही इम्प्लिमेंट केली जाते. तर 1930 साली जे डिप्रेशन झालं त्याच्या अगोदर मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून कशा पद्धतीने इकॉनॉमिक स्टॅबिलिटी केली जायची, तर त्यावेळेला मनी सप्लाय आणि क्रेडिट क्रिएशन या दोन गोष्टी कंट्रोल करून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ही निर्माण केलेली दिसून येते. परंतु ज्या वेळेला 1930 साली डिप्रेशन झालं त्यावेळेला मॉनिटरी पॉलिसी ही तेवढ्या प्रमाणात आपल्याला इफेक्टिव्ह ठरलेली दिसत नाही. म्हणजे त्याच्या माध्यमातून योग्य पद्धतीने रिकव्हरी त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येत नाही. तर जी काही प्रिडॉमिनंट पोझिशन होती म्हणजेच पूर्वीची जी काही पोझिशन होती त्याच्यापेक्षाही अगदी लॉस त्याच्या पॉलिसीच्या माध्यमातून लॉस झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे तेव्हापासून काय केलं गेलं तर फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी या दोन्ही पॉलिसीचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी आपल्याला आपली जी काही मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीची जी ऑब्जेक्टिव्ज आहेत ती अचीव्ह केलेली आपल्याला दिसून येतात. आणि तेव्हापासून त्या ठिकाणी फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन केलेलं दिसून येतं. Monetary policy is pursued by the modern government to achieve a certain specific objective. The objective differ from the country to country and from time to time. It depends upon the stage of development and economic situation in the economy during the particular period of time. However, the main objective of the monetary policy are as follows. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मॉडर्न गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह जी आहे ती अचीव्ह करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी ही त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केली किंवा परस्यू केली आपल्याला दिसून येते. आणि ही ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ती कंट्री टू कंट्री आपल्याला चेंज झालेली दिसून येतात. म्हणजेच प्रत्येक कंट्रीनुसार जी काही मॉनिटरी पॉलिसीची ऑब्जेक्टिव्ज आहेत ती त्या ठिकाणी चेंज झालेली दिसून येतात. त्याचबरोबर टाईम टू टाईम म्हणजेच प्रत्येक टाईमनुसार देखील त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरी पॉलिसीची ऑब्जेक्टिव्ह ही चेंज झालेली दिसून येतात. कारण का तर मॉनिटरी पॉलिसी आपण ॲक्सेप्ट करत असताना किंवा परस्यू करत असताना त्यामध्ये इकॉनॉमिक सिच्युएशन कशा पद्धतीची आहे, म्हणजेच त्या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये इकॉनॉमिक सिच्युएशन कशा पद्धती आहे, त्याचबरोबर डेव्हलपमेंट स्टेज कशा पद्धतीने आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीची ऑब्जेक्टिव्ह ही डिपेंड असलेली दिसून येतात. तर मॉनिटरी पॉलिसीची काही मेन ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. मग ती कोणकोणती आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ॲक्सेलरेटिंग इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजेच आपली इकॉनॉमिक ग्रोथ रेट जो आहे तो ॲक्सेलरेट करण्याचं काम हे मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजेच आपली इकॉनॉमिक ग्रोथ जो आहे तो कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याची वाढ कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो.
नेक्स्ट इज मेंटेनिंग प्राईस स्टॅबिलिटी, म्हणजेच प्रोडक्टची प्राईस असेल, त्याचबरोबर रॉ मटेरियलची प्राईस असेल, त्याचबरोबर सर्व्हिसेसच्या प्राईस असतील, त्याची ती प्राईस कशा पद्धतीने स्टेबल करता येईल, ती कशा पद्धतीने इक्वल मेंटेन करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टच्या आणि सर्व्हिसेसच्या ज्या काही प्राईस आहेत त्या कशा पद्धतीने स्टेबल करता येईल याच्याकडे आपल्याला मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून फोकस केला जातो. नेक्स्ट इज अटेनिंग फुल एम्प्लॉयमेंट अँड मेंटेनिंग इट, म्हणजेच त्या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून इकॉनॉमीमध्ये फुल एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीने मेंटेन करता येईल किंवा अटेन करता येईल, म्हणजेच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस जे आपण प्रोडक्शनसाठी यूज करत असतो ते पूर्णपणे कशा पद्धतीने युटिलाइज केले जातील, त्याचा यूज कशा पद्धतीने पूर्णपणे केला जाईल याच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज इन्शुरिंग द स्टॅबिलिटी इन रेट ऑफ एक्सचेंज, म्हणजेच त्या ठिकाणी मनीचं एक्सचेंज असेल, त्याचबरोबर करन्सीचा एक्सचेंज रेट आहे तो कशा पद्धतीने आपल्याला स्टेबल ठेवता येईल याच्याकडे देखील आपल्याला मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून फोकस केला जातो. अशा पद्धतीची काही मेन ऑब्जेक्टिव्ह ही ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीची आपल्याला दिलेली आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द मॉनिटरी पॉलिसी कॅन बी अनालाइज फर्दर ॲज फॉलोज, तर या ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीची इतरही काही ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते पुढे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, अनालाइज करून दिलेले आहेत. मग ते कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट इज मॉनिटरी पॉलिसी अँड इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ रेफर्स टू द इन्क्रीज इन नॅशनल इन्कम. To induce the growth, capital formation should be the high. Monetary policy promote the capital formation by mobilizing the resources and making it available to the investor at a right time and at a reasonable rate of interest. The central bank adopt the flexible policy to promote a capital formation and economic growth. During inflation, it adopt the dear money policy to control the supply of credit, and during the depression, it adopt the चीप मनी पॉलिसी. म्हणजे सगळे फर्स्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी अँड इकॉनॉमिक ग्रोथ. तर इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजेच काय, तर आपले नॅशनल इन्कम जे आहे ते कशा पद्धतीने वाढवता येईल किंवा ते किती प्रमाणात वाढते त्याला त्या ठिकाणी आपण इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हटलं जातं. आणि जर त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ ही वाढवायची असेल, म्हणजेच ती आपल्याला त्याचा रेट हा वाढवायचा असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅपिटल फॉर्मेशन करणं गरजेचं असतं. आणि मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅपिटल फॉर्मेशन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं दिसून येतं. म्हणजेच कॅपिटल फॉर्मेशनला मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून प्रमोट केलं जातं. मग ते कशा पद्धतीने, तर वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस जे आहेत ते मोबिलाइज त्या ठिकाणी केले जातात आणि ते रिसोर्सेस जे आहेत ते इन्व्हेस्टरला अगदी योग्य टाईमवरती आणि रिजनेबल रेट ऑफ इंटरेस्टमध्ये कशा पद्धतीने अवेलेबल करून देता येईल याच्याकडे मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून फोकस केला जातो आणि त्याच्या माध्यमातून कॅपिटल फॉर्मेशन केलं जातं. त्याचबरोबर कॅपिटल फॉर्मेशन आणि इकॉनॉमिक ग्रोथ प्रमोट करण्यासाठी सेंट्रल बँकेकडून फ्लेक्झिबल पॉलिसी ह्या ॲडॉप्ट केल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून कॅपिटल फॉर्मेशन आणि इकॉनॉमिक ग्रोथ ही केली जाते. म्हणजे ज्या वेळेला इन्फ्लेशन असेल, म्हणजे तेजी असेल, त्यावेळेला डिअर मनी पॉलिसी ॲक्सेप्ट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून मनी सप्लाय जो आहे किंवा क्रेडिट सप्लाय जो आहे हा ठिकाणी कंट्रोल केला जातो. आणि डिप्रेशन पिरियड म्हणजेच मंदीच्या काळामध्ये चीप मनी पॉलिसी ॲडॉप्ट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून क्रेडिट सप्लाय जास्तीत जास्त कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून इकॉनॉमिक ग्रोथ ही कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो आणि त्याच्या माध्यमातून क्रेडिट सप्लायवरती आपल्याला कशा पद्धतीने कंट्रोल मिळवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. नेक्स्ट इज मॉनिटरी पॉलिसी अँड प्राइस स्टॅबिलिटी. Monetary policy aim at controlling the fluctuation in the price level as instability in the price level product adverse effect on the economy. Various measures are used by the central bank to control the inflation and deflation, while the mild inflation is better for the economy. A running and galloping inflation is harmful for the economy. Similarly, it is necessary to control the deflation by taking the prompt action. While ensuring the price stability, the government and the central bank should ensure that the growth is not affected and business cycles are actually controlled. When the price stability is given the importance, the government may have to compromise on the objectives of the full employment, as the price stability and the full employment are not compatible with each other. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह दिले ते म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी अँड प्राइस स्टॅबिलिटी. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राइस लेवलमध्ये होणारं जे काही फ्लक्च्युएशन जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. त्याचबरोबर प्राइस लेवलमध्ये होणाऱ्या फ्लक्च्युएशनमुळे आपल्या इकॉनॉमीवरती जे काही चुकीचे परिणाम होणार असतील किंवा ॲडव्हर्स इफेक्ट होतात ते देखील आपल्याला कमी करायला त्या ठिकाणी आपल्याला मदत झालेली दिसून येते. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इन्फ्लेशन आणि डिप्लेशन म्हणजेच तेजी आणि मंदी या दोन्ही सिच्युएशन ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी सेंट्रल बँकच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे मेजर्स हे ठिकाणी आपल्याला यूज केलेले दिसून येतात. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की माइल्ड इन्फ्लेशन जे आहे म्हणजेच हळूहळू होणारी जी काही तेजी आहे
ही आपल्या इकॉनॉमीसाठी चांगली असलेली दिसून येते. परंतु रनिंग आणि किंवा गॅलोपिंग इन्फ्लेशन जे आहे ते म्हणजेच लवकरात लवकर होणारी जी काही तेजी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीसाठी हार्मफुल असलेली दिसून येते. याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला डिफ्लेशन देखील त्या ठिकाणी डिफ्लेशनमध्ये देखील आपल्याला वेगळ्या प्रकारचे ॲक्शन जे आहेत त्या घेण्यासाठी देखील आपल्याला मॉनिटरी पॉलिसीची मदत झालेली दिसून येते. तर ज्या वेळेला इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन होत असतं त्यावेळेला प्राईस स्टॅबिलिटी जी आहे ती मिळवण्यासाठी गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँकच्या माध्यमातून असं इन्श्युअर केलं जातं की जो काही ग्रोथ रेट आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही. त्याचबरोबर बिझनेस सायकल ही कशा पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपला ग्रोथ रेटवरती इफेक्ट न होता त्या ठिकाणी आपली बिझनेस सायकल जी आहे ती कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल याच्याकडे आपल्याला ठिकाणी मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन या काळामध्ये आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. तर ज्यावेळेला गव्हर्नमेंटला प्राईस स्टॅबिलिटी करायची असेल तर त्यावेळेला त्याचं जे काही फुल एम्प्लॉयमेंट ऑब्जेक्टिव्ह जे आहे गव्हर्नमेंटचं फुल एम्प्लॉयमेंट ऑब्जेक्टिव्ह जे आहे त्याच्याबरोबर कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागलेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून त्याकडे आपल्याला प्राईस स्टॅबिलिटी करायला मदत झालेली दिसून येते. कारण प्राईस स्टॅबिलिटी आणि फुल एम्प्लॉयमेंट हे दोन्ही फॅक्टर जे आहेत ते एकमेकावरती डिपेंड त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात किंवा एकमेकासाठी कम्पेटेबल त्या ठिकाणी असलेले आपल्याला कम्पेटेबल नसलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे गव्हर्नमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पॉलिसीज यूज करून किंवा मॉनिटरी पॉलिसीज यूज करून त्या ठिकाणी आपल्याला प्राईस स्टॅबिलिटी कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. नेक्स्ट इज मॉनिटरी पॉलिसी अँड फुल एम्प्लॉयमेंट. Full employment refers to the situation where the productive resources of the economy are fully employed. It also implies the absence of evolutionary unemployment. It, however, does not mean the 100% employment. When there is a full employment in the economy, a higher level of income, output, and improvement in the standard of living become possible. These objectives is given importance by many advanced countries in recent time. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी अँड फुल एम्प्लॉयमेंट. तर फुल एम्प्लॉयमेंट म्हणजेच काय तर इकॉनॉमीमध्ये असणारे जे काही वेगळ्या प्रकारचे प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस जे आहेत ते ज्यावेळेला फुल्ली एम्प्लॉईड असतात म्हणजेच योग्य पद्धतीने पूर्णपणे यूज केले जातात त्यावेळेला त्याकडे त्या सिच्युएशनला फुल एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. आणि याच्या माध्यमातून इव्हॉल्युशनरी अनएम्प्लॉयमेंट जी आहे ही कुठेतरी आपल्याला कमी झालेली दिसून येते किंवा याचा ॲब्सेन्स त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी असलेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी असं नाही की 100% त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट आहे. तर फुल एम्प्लॉयमेंट म्हणजेच काय तर इकॉनॉमीमध्ये हाय लेवल ऑफ इन्कम त्याच्यानंतर हाय लेवल ऑफ आउटपुट आणि इम्प्रूव्हमेंट इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे ज्या वेळेला पॉसिबल असतं त्यावेळेला त्या ठिकाणी फुल एम्प्लॉयमेंट असलेली आपल्याला दिसून येते. आणि हे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते वेगवेगळ्या कंट्रीच्या माध्यमातून ॲडव्हान्स कंट्रीच्या माध्यमातून रिसेंटली ठिकाणी आपल्याला ॲक्सेप्ट केलेलं दिसून येतं किंवा त्याला मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टन्स हे दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि ही फुल एम्प्लॉयमेंट जी आहे ही मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून पूर्णपणे आपल्याला कंट्रोल केलेली दिसून येते. नेक्स्ट इज मॉनिटरी पॉलिसी अँड एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी. Till the 1970s, exchange rate stability was emphasized by the monetary policy. Under the gold standard, it was given a much importance. It was considered necessary to promote the international trade and control the movement of capital between the nation. Some economists are of the opinion that exchange rate stability can be attained only by the sacrificing the internal price stability. At present, these objectives is considered secondary and many governments prefer a flexible exchange rate policy so that the adjustment can be made as per the requirement of the economy. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला दिलं ते म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी अँड एक्सचेंज रेट स्टॅबिलिटी. म्हणजेच त्या ठिकाणी आपण 1970च्या काळामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी लक्षात येईल की त्या काळापर्यंत मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून आपल्याला एक्सचेंज रेट जे आहे ते कशा पद्धतीने स्टेबल करता येईल याच्याकडे आपल्याला भर दिलेला किंवा त्याच्यावरती आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर गोल्ड स्टँडर्डमध्ये याच्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टन्स हे ठिकाणी आपल्याला दिलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्याकडे एक्सचेंज रेट स्टॅबिलिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड जे आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रमोट करता येईल ते कशा पद्धतीने प्रमोट करता येईल. त्याचबरोबर कंट्रीमध्ये होणारे जे काही कॅपिटल मुवमेंट आहे ती कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात एक्सचेंज रेटच्या माध्यमातून आपल्या इंटरनॅशनल ट्रेडबरोबरच आपल्या कंट्रीमध्ये होणारे जे काही कॅपिटल मुवमेंट आहे त्याच्यावरती देखील आपल्याला कंट्रोल करायला मदत झालेली दिसून येते. तर काही इकॉनॉमिस्टनी असं सांगितलं की एक्सचेंज रेट जर आपल्या ठिकाणी स्टेबल करायचे असतील तर आपण इंटरनॅशनल प्राईस स्टॅबिलिटी जी आहे इंटरनल प्राईस स्टॅबिलिटी जी आहे ती कुठेतरी आपल्याला सॅक्रिफाईस करावी लागेल असं काही इकॉनॉमिस्टच्या माध्यमातून सांगितलेलं दिसून येतं. परंतु सध्या जर बघितलं तर हे ऑब्जेक्टिव्ह जे आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला सेकंडरी त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. आणि बऱ्याच गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट पॉलिसी जी आहे ती ॲडॉप्ट केली जाते जेणेकरून त्या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण एक्सचेंज रेट पॉलिसी जी आहे ही त्या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो.
अशा पद्धतीने मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून एक्सचेंज रेट देखील स्टेबल करायला मदत झालेली दिसून येते. अशा पद्धतीची वेगळी ऑब्जेक्टिव्ह जी आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला मॉनिटरी पॉलिसीची या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट इज इन्स्ट्रुमेंट ऑफ मॉनिटरी पॉलिसी. म्हणजेच मॉनिटरी पॉलिसीची इन्स्ट्रुमेंट कोणकोणती आहेत, म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी तयार करत असताना कोणकोणत्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट ही सेंट्रल बँकेकडून त्या ठिकाणी यूज केली जातात ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. मग ती कोणकोणती इन्स्ट्रुमेंट आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.